तुळजापुरात ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी संगीता गोळेचा पोलीस तपास करतायत। या ड्रग्जचं मुंबई कनेक्शन उघड झालंय। आरोपी संगीता गोळेनं जमवलेली माया पाहून पोलीसही चक्रावलेत। संगीता गोळेकडे पोलिसांना काय गबाड सापडलंय पाहूया। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन। मुख्य आरोपी संगीताची करोडोंची माया। लोणावळा मुंबईत मालमत्ता, खात्यात 5 कोटी। तुळजापुरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून संगीता गोळेला अटक केली। मात्र या प्रकरणात नवीन माहिती समोर आल्यामुळे पोलीस हे चक्रावले। तपासातून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालंय। धाराशिव पोलिसांकडून तुळजापूरच्या तामलवाडी टोल नाक्यावर धाड टाकत एमडीची 59 पाकिटं जप्त करण्यात आली। ड्रग्ज मुंबईतून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। संतोष खोत, संगीता गोळे आणि तिचा पती वैभव गोळेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। मागील 1.5 महिन्यापासून या आरोपींवर आपण निगराणी ठेवून होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी हे ड्रग्ज मी सगळे डिटेल्स शेअर करणार नाही, पण मुंबई या ठिकाणावरून त्यांनी ते आणले होते आणि तुळजापूर या ठिकाणी ते विकणार होते अशी माहिती आहे। कठोर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। इतकंच नाही तर मुख्य आरोपी संगीताकडे असलेली करोडोंची माया पाहून पोलीसही चक्रावले। या चौकशी दरम्यान पोलिसांना संगीताकडे घबाड सापडले। संगीता गोळेच्या बँक खात्यात 5 कोटी रुपये असल्याचं कळताच पोलिसांनी ते खातं सील केलंय। संगीताकडे पाव किलो सोनं आणि एक लक्झरी कार ही सापडली। राज्यभरात अनेक ठिकाणी संगीताची प्रॉपर्टी आहे। यामध्ये मुंबई आणि लोणावळ्यात करोडो रुपयांची मालमत्ता आहे। संगीता गोळेच्या बँक खात्यात 5 कोटी रुपये, मुंबई आणि लोणावळ्यात करोडोंची मालमत्ता आहे। संगीताकडे पाव किलो सोनं आणि एक लक्झरी कार ही सापडली। पोलिसांनी सर्व मालमत्ता आता जप्त केली आहे। देवीच्या दारातून एका महिलेनेच ड्रग्ज तस्करीचं जाळं सुरू केलं। आता मुंबई कनेक्शन समोर आले, पण राज्यभरात हे जाळं पसरले का त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे। या काळ्या धंद्यातून संगीता गोळेनं कमावलेली कोट्यवधींची संपत्ती चक्रावून टाकणारी आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, धाराशिव।